खडका ते परळी वैजनाथ या ठिकाणी कावड आलेले आहे आपल्यासोबत। या ठिकाणी कावडमधील जे स्वामीजी आहेत आणि या ठिकाणी त्यांचा पूर्ण जो भक्तमंडळी आहेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। स्वामीजी, या ठिकाणी खडका ते प्रभू वैद्यनाथाच्या चरणी आपण कावड घेऊन आलेले आहेत, काय सांगायचं आहे? अगदी मोठ्या भक्तिभावानं ही कावड खडका येथून परळीकडे आलेली आहे। हरे कृष्णा। गेल्या 5 वर्षापासून ही कावड यात्रा चालू आहे आणि गंगेमधून पाणी आणून आपलं वैद्यनाथजींना अर्पण करत आहेत सगळे भक्त, जेणेकरून वैद्यनाथजींची त्यांना प्रसन्न करायला श्रावण महिन्यामध्ये तर जवळपास 500 भक्त आलेले आहेत। तर चालत ते 20 किलोमीटरपासून गोदावरीपासून पाणी आणलेलं आहेत, आता वैद्यनाथजींना ते अर्पण करत आहेत। तर काय वाटतंय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय एक वेगळा आनंद आहे, कारण सकाळपासून आपण पायी चालतायत, पण ज्यावेळेस आपण प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं तर प्रत्येकाचे चेहरे आनंदी दिसत आहेत। ज्या उद्देशाने देवाने पाय दिलं भगवंतांनी, ते पायाचं पुरेपूर उपयोग झालेला आहे। तेवढं 20 किलोमीटर चालत आलेत भक्त, त्यांना एक आनंद मिळत आहे की आम्ही वैद्यनाथची काय सेवा करू शकलो आणि त्यांना समाधान वाटतं की जीवनात काय चांगलं कार्य केल्यामुळे हे सगळे भक्त एकदम प्रसन्न दिसत आहेत। काय आज या ठिकाणी भगवंताला काय मागायचे, प्रभू वैद्यनाथाला काय मागायचे आज? हे सर्वांना एकी राहणं, एकत्र राहणं, सगळ्यांची जे आपलं जे परंपरा आहे एक खंडित न होता पुढे कंटिन्यू करावं आणि वैद्यनाथप्रती प्रेम आसक्ती वाढावं, हेच उद्देश आहे त्याचा। आपल्यासोबत आणखी देखील दुसरे भक्त आहेत, काय सांगायचं आहे? आपण या ठिकाणी खडका येथून प्रभू वैद्यनाथाच्या चरणी आपण लीन झालात, कावड घेऊन आलेलात। आज पुष्प 5वे कावड यात्रेचे असून खडका ते परळी पायी हे कावड यात्रा काढली जात आहे। या कावड यात्रेत सर्वात मोठं योगदान सर्वांचंच आहे, पण विशेष करता दीपक हिंदू आणि कुणाल चाटे हे पुढाकारातून यांच्या सर्व धर्मबांधवांनी एकीने आज कावड यात्रा संपन्न केलेली आहे आणि अशीच कावड यात्रा संपन्न होत राहावी हेच भगवान चरणी प्रार्थना। माझं नाव सुनील कराड, पुष्प 5वे 5 वर्ष झालं आम्ही सतत कावड काढतो। कशी संकल्पना सुचलेली आहे आपल्या हे कावड यात्रा? कारण का तरुण आहे ते आम्ही भक्ती एकीसाठी हिंदू एकीसाठी आम्ही वैजनाथ भक्ती मंडळ सुरुवातीला चालू केलं, त्यानंतर एकीसाठी म्हणून एक कार्यक्रम असावा, त्यामुळं श्रावण महिन्यात आम्ही कावड काढतो। आम्ही वैद्यनाथम श्री वैजनाथ भक्ती मंडळ गेले 5 वर्ष परळी नगरीमध्ये निस्वार्थपणे मंदिर सेवा कार्य, रक्तदान, वृक्ष लागवड असे अनेक सामाजिक उपक्रम या परळीच्या हितासाठी, परळीच्या उन्नतीसाठी आणि भोले बाबाला प्रसन्न करण्यासाठी करत राहतो। श्री वैजनाथ भक्ती मंडळाचे पुष्प 5वे या कावडचं महत्त्व जर तुम्ही आम्हाला विचारलं तर या परळी नगरीमध्ये जो पावसाचा खंड पडलेला आहे तर आपण त्या वरुणेश्वर देवाला पूर्ण पाण्यामध्ये बुडून पाण्याच्या जलार्पण करणार आहेत आणि साखर घालणार आहेत। या शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे आणि या परळी नगरीमध्ये पाण्याचा वर्षाव झाला पाहिजे, एवढं बोलतो। जय श्रीराम। गेल्या 5 वर्षापासून श्री वैजनाथ भक्ती मंडळाच्या वतीने अत्यंत छान अशा कावडचं आयोजन करण्यात येते आणि ह्यात मुख्यत्वे दीपक हिंदू असतील, कुणाल भैया चाटे असतील, ऋषिकेश भैया नागीपुरी असतील, यांचं धडाडीने कावड करण्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन असतं। असं सर्वच कार्यकर्ते धडाडीनं कावडसाठी झटतात व कार्य करतात। कावडमध्ये मुख्य आकर्षण देखावे, हनुमान असेल, महिला असतील, युवक असतील, हे उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात, त्यामुळे कावडला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे। हरे कृष्णा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5वं वर्ष आहे वैजनाथ भक्ती मंडळातर्फे कावड यात्रेची आपण काढतो। खडका ते परळी, खडक्यावरून आपण म्हणजे महादेवास ज्याला आणतो आपण इथं परळीमध्ये आणून अर्पण करतो आपण। आणि या कार्यक्रमामध्ये बघा दरवर्षीप्रमाणे महिलांचाही सहभाग असतो आणि तसेच परळीतील इस्कॉन सेंटरच्या वतीने आपण म्हणजे सेवेमध्ये पण सहभागी झालो यावर्षी, आणि तसेच प्रसादाची पण आपण इथं सर्व भक्तांसाठी सोय केलेली आहे। तर सर्वांनी सहभाग घ्यावे। आपलं उद्देश आहे की स्वच्छ परळी आणि सुंदर परळी। आणि वैद्यनाथाला एक साकडा आहे की शेतकरी राजा खूपच चिंतित आहे, यावर्षी लवकरात लवकर पाऊस असा पडू दे। जय वैद्यनाथ, भोलेनाथ की जय। खास करून हे साकडं होतं की जो येणारा जो दुष्काळ पडलेला आहे तो लवकरात लवकर वरून राजानं सगळ्याच्या शेतकऱ्यावर कृपा करून वैदिक हे करावी ह्यासाठी खास कावडचं आयोजन केलेलं होतं।
तर प्रसादाचा आस्वाद घेताय, काय वाटतंय? आनंद वाटते. आनंद वाटतंय? हो, छान. बरं, तुम्ही पण कावड यात्रेमध्ये सहभागी आहेत? हो. बरं, काय मागायचं प्रभू वैद्यनाथाला? निसर्गही पावसासाठी पाऊस पडावा म्हणून मागणी आहे. हीच मागणी आहे तुमची? हो. हरे कृष्णा. आंतरराष्ट्रीय कृष्णा भावना अमृत संघ इस्कॉन परळीच्या वतीनं जे दरवर्षी या वर्षीप्रमाणे वैद्यनाथ भक्ती मंडळ खडका ते परळी जल आणून वैद्यनाथाला अर्पण करतात. यावर्षी पण त्यांनी केलं आणि इस्कॉनचं कार्य असं आहे परळीमध्ये की त्यांना कीर्तन, प्रवचन व सगळ्यांसाठी महाप्रसाद देतात. आमची ही सेवा आहे. एक वेळेस सगळ्यांनी हात वर करून आपण हरे कृष्ण महामंत्र बोलायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. नमस्कार, मी चित्रा देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते. अखंड 5 वर्ष झाली हे वैद्यनाथ भक्ती मंडळाची सेवा चालू आहे आणि दरवेळेस हे आपले हरिहर तीर्थ इतकं व्यवस्थित आणि छानपैकी स्वच्छता चालू असती. पूर्ण परळीमध्ये हे काही ह्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असं काही नाही. भक्ती मंडळाचं हे कामच आहे स्वच्छता करणे. आणि असं नाही आहे की आपला भाग आणि आपला हे करून, तसं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी असतो. आत्तापर्यंत मला वाटते 10-12 वेळेस हरिहर तीर्थ केलेलं आहे स्वच्छता. पण स्वच्छता मोहीममध्ये मला वाटतं जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावं आणि त्या हरिहरी तीर्थाचं जरा सगळ्यांनी मिळून स्वच्छता पाळावी लागते आणि या प्रकारे असं मंडळामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. महादेव, माझं नाव प्राची आहे. खडका ते परळी वैजनाथ आम्ही दरवर्षी कावड यात्रा करतो. वैजनाथ भक्ती मंडळ खडका ते परळी वैजनाथ दरवर्षी आम्ही कावड यात्रा करतो. आज 5 वर्ष झाले ही कावड यात्रा आहे. माझी एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी सहभाग करावं. एवढं बोलून मी संपवते. धन्यवाद. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. श्री वैद्यनाथ भगवान की जय. श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ पुष्प 5वे कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आलेले आहे. पण विशेष यावेळेस हरिहर मिलन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या बाजूलाच हरिहर तीर्थ आहे. इथं स्वतः विठ्ठल भगवान वैकुंठ चतुर्थीच्या दिवशी वैद्यनाथाशी भेट होते. इथं हरिहर तीर्थ आहे. तर तशीच आज आम्ही भेट देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. हर हर महादेव. फोटो काढा.